नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। ही कथा सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा कथेचा दुसरा भाग आहे। चला कथेला सुरुवात करूया। मला सुद्धा थोडेफार इंग्लिश येत होते आणि मोबाईलसुद्धा चांगला चालवता येत होता। मी त्याला लगेच लोकेशनला पाठवून दिले आणि तो लगेच 2 मिनिटात घराजवळ पोहोचला। मी त्याची आतुरतेने वाट पाहत होते असे मला झाले होते। जेवण करायचे सोडून त्याला पाहून माझे मन भरून आले होते, कारण तो शहरी मुलगा होता। दिसायला हिरोसारखा दिसत होता, खूप सुंदर, त्याने सुद्धा खूप स्ट्रॉंग होता। त्याला पाहताच मला वाटू लागले त्याला लगेच आत बोलवावं आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी। पण त्याला मी अशी कशी एवढ्या लवकर बोलवणार, म्हणून मी थोडी शांत बसले, पदर थोडा खाली सरकवून घेतला आणि त्याला म्हणाले, अरे कुणाल, ये इकडे। तो लगेच घरात आला। मी घरात एकटी होते आणि तो म्हणाला, हा काकू आलो। त्याला लगेच वरची रूम दाखवली। तो येणार म्हणून संपूर्ण रूम स्वच्छ करून ठेवली होती। तो मुलगा म्हणाला, वा काकू, रूम तर खूप स्वच्छ करून ठेवली आहे। मी त्याला म्हणाले, हो, तुम्ही येणार आहात म्हणून सर्व काही स्वच्छ करून ठेवले आहे। तो म्हणाला, मी तुमच्यापेक्षा लहान आहे। मी म्हणाले, कुणाल, चल हातपाय धुवून घे आणि जेवायला बस। मी जेवण करायला बसले होते तेवढ्यात तुझा फोन आला, म्हणून तुझी वाट बघत बसले होते। तो म्हणाला, हो काकू, चेंज करतो आणि लगेच मला सुद्धा खूप भूक लागली आहे। मला त्याचे बोलणे खूप छान वाटू लागले होते। मी त्याला ये खाली म्हणून मी जेवायला ताट लावते। तो लगेच वरून खाली आला। त्याने 1/4 आणि टी-शर्ट घातला होता। माझे लक्ष त्याच्या 1/4वर होते, कारण त्यामुळे मला सर्व काही दिसत होते आणि मी वरून सर्व अंदाज लावत होते। आणि तो जेवायला बसला। मी तशी दिसायला सुंदर होते, कोणालाही आवडू शकेल इतकी तरी दिसायला सुंदर होते। आणि जेवण करायला बसलो तेव्हा आमच्या काहीतरी गप्पा गोष्टी झाल्या। तो म्हणाला, मला तुमची मदत हवी आहे, तुम्ही करणार का? त्याने असे म्हणताच मी त्याला म्हणाले, मला पण तुझी खूप मदत हवी आहे। तो म्हणाला, माझ्याकडे काय हवे आहे तुम्हाला? म्हणून घाबरला। मी त्याला म्हणाले, मी सांगेल तुला नंतर, पण तुला माझी मदत नक्की करावी लागेल। तू सुद्धा हसून हो म्हणाला आणि काकू, तुम्ही खूप छान बोलता म्हणू लागला आणि जेवण करून तो घर पाहून निघून गेला। तोपर्यंत मी माझी सर्व कामे आवरून बसले होते आणि माझी साडीसुद्धा चेंज केली होती। एकदम सिल्क साडी घातली होती, त्यात अजूनही खूप सुंदर दिसत होते। तो येताना माझ्याकडे बघत होता। मुद्दाम माझी जुनी साडी घातली होती, त्यामुळे वर आलेला कोणालाही साडी दिसत होती आणि त्याला हेच दाखवायचे होते। तो आला तसा त्याची नजर काही हटत नव्हती। तो मला म्हणाला, काकू, तुम्ही बोलता त्यापेक्षा खूप सुंदर दिसता। मी त्याला हसून उत्तर दिले, हो का, पण काय करणार, तुझ्या काकांना तर त्याची काहीच आवड नाही। म्हणजे तो म्हणू लागला, असे कसे? मी त्याला म्हणाले, आपण आता गावाकडे आल्यापासून आम्ही एकमेकांपासून दूर गेल्यासारखे झालो आहे। मी त्याला कोणतीही गोष्टीचा विचार न करता बोलत होते आणि त्यालासुद्धा माझ्या बोलण्यावरून सर्व काही समजत होते। तो म्हणाला, काकू, मी आलो आहे ना, आता टेन्शन घेऊ नका। तो तसे म्हणताच पायापासून डोक्यापर्यंत करंट गेला। मला जे हवे होते तेच बोलून त्याने दाखवून दिले होते। मी त्याला 1-2 दिवस सोळख होण्याचे सुद्धा विचार करत नव्हते। मला त्याच्यापासून बोलण्यात तहान दिसत होती, जणू मला सुद्धा भूक लागली होती आणि दोघांचे सुद्धा तसेच झाले होते। मी सुद्धा पुढे काही विचार न करता त्याच्या जवळ गेले आणि म्हणाले, तुझी काकू दिसते तशी नाही, तुला एवढ्या लवकर कळेल? तुझी काकू सुंदर आहे। तो म्हणाला, मग कसे काय कळेल? मी त्याला काही न बोलता खाली रूममध्ये आले, कारण मला त्याला त्या फक्त क्रिकेटसाठी तयार करायचे होते। मला दाखवून द्यायचे होते माझ्याकडे वेळ भरपूर होता, त्यामुळे आता रात्रीपर्यंत नक्की ना असे मला झाले होते।
पण रात्रीचे 10 वाजले तरीसुद्धा मला कसलाच रिस्पॉन्स दिला नाही. मी रात्री व्हॉट्सअप बघत होते तेवढ्यात त्याचा मेसेज आला आणि म्हणाला, काय काकू, कोणाशी बोलत आहात? खूप वेळ ऑनलाईन होतेस. मी त्याला म्हणाले, असे काही नाही, मोबाईल पाहत बसले होते. हो का? तो म्हणाला, मला तर काही झोप येत नाही. त्याला म्हणाले, हो, नवीन जागा आहे ना, त्यामुळे तसे होत असेल. तो म्हणाला, हो, आणि त्याला गुड नाईट म्हणाले. तर तो म्हणाला, तुम्हाला पण झोप येत नाही का? मला तर कसलीही झोप येत नव्हती. त्याच्या पुढच्या बोलण्याची वाट बघत होती आणि म्हणाले, आपण चॅटिंगवर बोलूया. मी त्याला म्हणाले, का? आपण उद्या बोलू. तर तो मला म्हणाला, नाही, मला झोप येत नाही, तुम्हाला पण येत नाही आणि वेगळे होते. अचानक असे काय झाले? असे काय होत आहे? मला बघताच तो मला म्हणाला, तुम्ही खूप सुंदर आहात. हो, मी त्याला म्हणाले, तुला शहरात माझ्यापेक्षा खूप सुंदर पाहायला मिळतील. तर तो म्हणाला, तू मला भेटल्यापासून मी सर्व काही दुसरे विसरून गेल्यासारखे झाले आहे. मी म्हणाले, मी वयाने मोठे आहे, तू खूप लहान आहेस. तो मला म्हणाला, मग काय झाले? तेवढे बोलणे बंद करून तो शांत बसला होता, पण मेसेज पाठवत होता. पण मी त्याला काही रिप्लाय देत नव्हते. तो सॉरी, मी माझ्या मनात आले म्हणून बोललो, असे खूप मेसेज पाठवले, पण मी त्याला त्याचा एकसुद्धा मेसेजचा रिप्लाय दिला नाही. शेवटी त्याने फोन केला आणि म्हणाला, माझ्या रूमची खिडकी उघडत नाही आणि गरमी खूप होत आहे, तुम्ही चालू करून देता का? आणि मी वर हो म्हणून गेली आणि खिडकीच्या काचा अजिबात त्याने प्रयत्न केला नव्हता. त्याला फक्त मला वर बोलून घ्यायचे होते आणि मी खिडकीकडे असताना तो खिडकीत माझ्या पाठीमागून हात लावून होता. त्यामुळे मला त्याचा मागून स्पर्श, परिणाम, आकार क्षणात ओळखता आला होता. हा दिसायला तरी लहान असला तरी क्रिकेट खूप खेळत होता हे आज जाणून घेतले होते. तेव्हाच त्याने पाठीमागून पकडले आणि मी असे काही पाहिले नाही आणि माझे लगेच क्रिकेट खेळण्यासारखे मैदान तयार झाले. त्याने माझ्या मैदानाला हात लावून तपासले, तेव्हा तयार आहे त्याला कळाले. तो लगेच उठून क्रिकेट खेळायला तयार झाला आणि माझ्या मैदानालासुद्धा खूप दिवसांपासून क्रिकेट मिळाले नव्हते आणि तो लगेच सलग 6 मॅच क्रिकेटच्या खेळल्या. माझे मैदान खराब केले आणि मग नंतर त्याचे आता 2 दिवस मैदानाशी मशागत होणार होती, तेव्हा कुठे माझी मनाची इच्छा पूर्ण झाली. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि हो, अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.